नमस्कार. श्री संत गोपीनाथ महाराज यांनी लिहिलेलं, श्री अशोक काकांनी संकलित केलेलं अधिक मास महात्म्य आपण ऐकतोय. आज आपण ऐकणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 23. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते संत सज्जन मल महात्म्य पुण्याख्यान. मागील प्रसंगीचे निरूपण धरा आठवण मानसी. विप्रनंदाची भगिनी वेश्या गेलीसे घेऊनी, ते वार्ता ऐकोनिकानी बंधू शोक सदनी पडी येला. इतका वृत्तांत मागे कथिला, या उपरी पाहिजे ऐकेला. अवधान दीजे श्रवणाला, काय करिता झाला विप्रकुमार. शोक करिता तयाते नगरवासी सभोवते, समजावुनी तयाते गृह गेले आपुलिया. या उपरी तो विप्रकुमार, नित्य सारीतसे गृहाचार. तक्र विक्रय करूनी उदर, निज हाते संपादितसे. तो येरीकडे नारायण, यात्राक्रमी वर्षे 3. म्हणे जावे माघारे परतोन, लेकुरे अज्ञान श्री गुरूंची. गुरुकन्या वेशेने नेली जाणा, हे वार्ता विदित नाही नारायणा. परी अंतरसाक्ष जनार्दना, फिरले मन नारायणाचे. म्हणे गुरुगृही जावे आता, कवण तेथे सुखाची वार्ता. हे तो सांगून गेली देवता, यक्षिणी देवी पूर्वीच. एके तक्र विक्रय करावा, एका जारत्वे निर्वाह व्हावा. हा सौख्याचा तेथील ठेवा, न देखवे देवा माझेनी. म्हणून येत येत परतला, पुन्हा मागुता तीर्था गेला. वर्ष 12 प्रविता झाला, परी नाही मनाला स्थिरता. कोमळ हृदय ब्राह्मणाचे, वरी पुण्यवान शरीर त्याचे. विशेष पुण्य गुरु सेवेचे, म्हणून नवनीताचे हृदय पै. असो 12 वर्षा परतो नई, नारायण पातला गुरु आश्रमस्थानी. येता देखिला गुरु सुते नयनी, परी त्याची ओळखी मनी न पुरे. मग नारायणे हास्य केले, म्हणे आम्ही तुवा ओळखिले. ऐसे वदता तेची वेळे, पायी ठेविले मस्तक. आरडोनी पडिलासे गळा, रडो लागला खळखळा. म्हणे वनी टाकून वत्सला, आपण गेला यात्रेथे. म्हणे मज नाही माता पिता, नाही बंधू भगिनी चुलता. नाही कोणी पाळीला पोषिता, आहा अनंता हे काय केले. एक होती भगिनी मज लागुनी, तेही वेश्येने नेले चाळवुनी. नेणो असे कवडे स्थानी, ते मज लागुनी विदित नसे. ऐसा साकल्ले समाचार ऐकिला, नारायण हृदयी थकीत झाला. मग तया ते आश्वासिता झाला, मधुर वचने करुनी. म्हणे बापा ऐक आता, होणार ते न चुके तत्वता. कोण टाळू शके ब्रह्मलिखिता, तयाची वार्ता अनुपम्य. ऐसे तया ते आश्वासुनी, बैसता झाला निज आसनी. येरे मांडीलसे साधणी, परवडी तया भोजनाची. गृहीतो पदार्थ अनुकूल नाही, म्हणून कुसुमसी ठाईंचे ठाई. आहा देवा माझे दैवी नाही, आलिया समयी अतिता. हे नारायणे जाणीतले, म्हणे बापा तुवा काय आरंभिले. माझे भोजन तव असे झाले, नाही उरली अपेक्षा काही. मनी विचारी नारायण, रसविक्रयाचे न स्वीकारावे अन्न. म्हणून मांडिले निर्वाण, वारीला जाणया हेतू. मग येरे गो दहने केले, काही उपहाराते सारिले. मग शयनाते आरंभिले, पाय चुरिले तयाते. तव नारायण विचारिता झाला, म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय साचिला. तो सत्य निवेदी मजला, शंका या बोला न मानी. येरू परम लज्जे करुनी, सांगता झाला तये क्षणी. म्हणे 1 दशक रौप्य नाणे साचुनी, ठेविले सदनी आजवरी. या विरहित काही नसे जाण, पात्र तो मृन्मय भोजन. वाहतो तव चरणाची आण, सत्य जाण महाराजा. निर्मळ हृदयीचा पाहुन, चित्ती द्रवला नारायण. काही उपाय करुनी, लावावे साधन या लागी. मग तया ते मधुर वचनी, बोलता झाला तक्षणी. म्हणे मी सांगेन जी करणी, तेथू निजमनी धरीसी की. येरू म्हणे जी तत्वता, असत्य न करी वचनार्था. सांगाल ते स्वीकारीन आता, नव्हे अन्यथा स्वामिया. मग श्लोकाधारे करुनी, बोलता झाला वचन.
तोची अवगत हो जाण तुम्हा लागोनी समजता. म्हणे या मलमासी निशेष गोदान परम विशेष. जो आचरती निर्दोष त्या पुण्यास पार नाही. जितुके रोमधेनू अंगी असती तितुके कल्प ब्रह्मलोकी वसती. समूळ होय पापाची शांती आचरे तया प्रती हे पुण्य. तरी उदयीक करुनी प्रातस्नान ही धेनू करी कृष्णार्पण. वरी दक्षिणा संचित ते रौप्य नाणे करी अर्पण द्विजाते. इतुके वचन जरी मानसी तरी तू अक्षयी सुखी रहासी. येरुवदे त्या समयासी तथास्तु ऐसे अक्षरे. परी विश्वास न वाटे नारायणा करील न करील गोदाना. येवढीच तया ते उदर पोषणा म्हणोनी मना संशयो. परी विप्रकुमर तो द्रवला आधीच होता तो त्रासला. त्याही वरू सद्गुरू भेटला उपदेश केला परमार्था. मग भावार्था धरुनी सद्गुरू वचनी प्रातकाळी आला स्नान करुनी. एका विप्राते बोलावुनी गोपूजनी अनुसरला. दाना ते जो विप्र पाचारीला तो परम आश्चर्य मानिता झाला. म्हणे आज काय आठवले याला पुढे निर्वाहाला केवी होय. असो आपणासी काय कारण सांप्रत धेनू येतसे दान. म्हणोनी विधियुक्त संकल्प सांगून करी पूजन धेनूचे. उपरी विप्रपूजा स्वये करून ते धेनू असे दिधली दान. मनी भावार्थ गुरु वचनी पूर्ण नसे जाण अन्य काही. एका सद्भावा वाचून काही सद्गुरूंची भेटी होणार नाही. तयावीण सुटे न संदेहो जाणा सर्वही भाविक हो. आधीच विप्रकुमार दरिद्री पाही माता पिता पाळिता दूजा नाही. उदरनिर्वाहाची धेनू तेही दिधली पाही दाना ते. एक दिनीचे भक्षावया अन्न तेही किंचित गृही नसे जाण. या परी सर्वस्वे घडले दान तया विप्रकुमारा लागून. ऐसे झाले ते दिवसी जाण परिप्राप्त झाला माध्यान्न. विप्रकुमर तळमळे तेणे करून अन्न भक्षावया. अंतरीच आपुल्या कुसुमसी काहीच न बोले सद्गुरूंसी. ऐसे करिता अस्तमानासी संधी आपैसी होऊ आली. तव नारायणे काय केले निवांत मनी आसनी बैसले. स्नान संधे ते मांडिले आरंभिले पूजनाते. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी उपोषित राहू नेदीच कोणी. कीटक पक्षी आदी करुनी जो त्रिभुवनी पाळी तसे. तेथे विप्रकुमर क्षुधेने पीडित हे तया ते न साहवेची मात. तव तो नारद मुनी अकस्मात देखिले तेथे कौतुकाते. मग तैसाच त्वरे चालिला मुनी ब्रह्मलोकांप्रती आला. सद्भावे नमस्कारीला पिता आपुला आणि समग्र निवेदिला वृत्तांतू. म्हणे नवल देखिले आजी मा स्वामी विप्रकुमाराची अक्षरे लिहिली तुम्ही. जे तक्र विक्रय निर्वाह व्योमी प्रतिदिनी करावा. ऐसे अक्षर स्वामींचे ते असत्य झाले साचे. तयाने दान केले धेनूचे पुढे निर्वाहाचे कसे काय. असता होऊ लागला दीनमान पुढे तयाची गती कवण. असत्य झाले वचन ब्रह्म अक्षरे पूर्ण स्वामिया. ऐकोनी नारद मुनींची वाणी चतुरानन दचकला मनी. निरखिता जाला जव ध्यानी तव सत्यवाणी सर्वही. म्हणे हे तो विपरीत झाले तया ते सर्वस्वदान घडले. आता उपाया ते पाहिजे केले तरीच भले कर्म है पै. येथे जे जे अर्पावे तया दशगुणी लागे पावावे. हे जाणूनी ब्रह्मदेवे काय मांडिले विंदान. सत्वर ब्राह्मण वेश नटला सवे दश गायींचा मेळा. घेऊनी भूलोकी आला त्वरे पावला विप्रसदन. गायी उभ्या करुनी द्वारी विप्रकुमराते हाका मारी. येरूपातला झडकरी सद्भावे नमस्कारी तया ते. तव चतुरानन बोले तयासी तुझिया पीतरे आम्हा पाशी. दश गौतम्या रक्षणासी ठेविल्या होत्या निर्धारे. त्या तू आपल्या अंगीकारी आता म्हणोनी झाला बोलता. ऐसे वचन ऐकुनी तत्वता येरू थांबा म्हणे तया ते. मी आपुले गुरुसी पुसोन माघारा येतो परतूनी.
ऐसे तया ते वंदोन आला परतून माघारा. मग गुरु बंधू ते म्हणे तेव्हा एक विप्र आलासे सदैवा. तयाने आणिल्या दशधेनुवा अंगीकार माते म्हणतसे. म्हणे तुझिया बापे ठेविल्या पायी हे तो माते विदित नाही. काय उत्तर असे ते समयी कृपा करुनी देई तया ते. ऐसे ऐकूनी नारायण किंचित केले हास्यवदन. कळली अंतरीची खूण आला घेऊनी विधाता. येथे जैसे आपण द्यावे तया दशगुणी लागे पावावे. म्हणून या ब्रह्मदेवे दशधेनू आणिल्या पै. मग तया ते आज्ञा देती अवसरी. धेनू आणिका गृहाभीतरी. तया विप्राते नमस्कारी जोडल्या करी सद्भावे. ये रे जाऊनी तैसेच केले धेनुका ते अंगीकारिले भले. वरी रौप्य नाणे चांगले गणित भले एक दशक. ऐसे स्वीकारूनी ते वेळा नमस्कारूनी विप्र बोलाविता. नारायणा ते निवेदिता झाला वाडा भरला गोधनी. तव तया ते वदे नारायण एक मोडी आता रौप्य नाणे. धेनू लागी घेऊन येई तृण आणि उदरा लागूनी तुझिया. जे इच्छा असेल अंतरी तेची तू आजी स्वीकारी. अर्थ नाण तया माझारी असो दे पदरी तुझिया. ऐसे अज्ञापिता तया ते येरू आज्ञा तैसेची वर्तत. रौप्य नाणे नेऊनी बाजारात तृण आणीत धेनू लागी. मग गौ आणि आपली वासना तोची पदार्थ घेत आपणा. अर्धरौप्य नाणे समग्रही जाणा ठेविता झाला विप्रकुमार. धेनू वेते घालून या तृण स्वये सारिलेसे भोजन. मग गुरुसेवे लागून तत्पर झाला यामिनी. तव शिकवण देतसे नारायण म्हणे बापा ऐक एक वचन. प्रातकाळी उठोनी गंगा स्नान येई करूनी झड करी. मग बोलावुनी विप्रमेळा दान देई धेनू सकळा. स्वये होई तू तव निराळा पाहिजे कशाला खटाटोप. रौप्य नाणे तुझिया पदरी गणती असे 9 द्वारी. एक अर्धरौप्य नाणेवरी असो साचारी जाणता. तरी 10 विप्र बोलावुनी दक्षिणे सहित देई गोदान. झणी करसी अनुमान वचना जाण माझिया. ऐसी शिकवण तेता तया ते येरू अवश्य म्हणे त्या ते. अमान्य स्वामी वचनाते न करी जाण स्वामी या. नंतर प्रातकाळी उठून करिता झाला गंगा स्नान. पाचारुनिया ब्राह्मण केले संपूर्ण गोदान. दान कैसे सर्वही धन माध्यान्निका ते नाही धान्य. म्हणे हे भगवन जनार्दन केवी प्राक्तन माझे हे. धन देखिले नाही आजवरी ते चालत आले निज मंदिरी. तेही न राहावे की पदरी जन्मवरी चुकेना. माझी ये प्रारब्धी हेची पूर्ण तक्र विक्रये उदरभूषण. करावे परी ते धेनू ही जाण दिधली दान गुरु आज्ञे. ऐसा कुसुमसी आपले मनी परी बोलून दाविना वदनी. तव संधी प्राप्त झाली या वन्ही विप्रमनी क्षुधित पै. तव चित्रगुप्त वृत्तांताते समूळ निवेदिले ब्रह्मयाते. कालदश धेनू वा दिधल्या जाते त्याने त्या द्विजाते अर्पिल्या. समग्र धेनूचे केले दान पदरी नाही काही अन्न. तक्र विक्रय उदरभूषण करी उपोषण विप्रकुमार. मग शतधेनूचा समुदावो घेऊनी चालिला ब्रह्मदेवो. द्वारदेशी उभा राहुनी पहावो पाहता झाला विप्रकुमारा. म्हणे महापुरुषा बाहेर येई ही गोधने सांभाळून घेई. तुझी या बापाची हे ठेवी आजवरी पाही पाळिली मी. ऐसी ऐकताची मात येरू आला धावत धावत. पोटी क्षुधा नळ अति तप्त तो नयनी देखिला विप्रराव. दैदिप्यमान सर्व शरीरी भस्मे चर्चित वस्त्र पाठारी. रुद्राक्षमाळा अति साजिरी कंठी घाली परिपूर्ण. सर्व गोधनांचा कळप गणिता 100 भरी माप. मग परतला अति साक्षेप गुरुबंधू जवळीके. सर्व वृत्तांत निवेदिला म्हणे द्वारी एक विप्र असे आला.
सवेशत धेनूंचा मेळा सांभाळी मजला म्हणे तसे. विप्र परम दैदिप्यमान मुखी बोलतसे वचन. तुझी या वडिलांची ही गोधने वरी रौप्य नाणे शतक. ऐसे तो वदतसे वचन सांगा आता अज्ञाते कवण. येरू बोलतसे हासूनी सांभाळी गोधन सर्वही. गुरु आज्ञेने तत्वता गोधने झाला जाणीता. हाती घेऊनी द्रव्यशता पाहता विप्र गुप्त झाला. परी हे ब्राह्मण नेणे काही हर्षयुक्त धेनू आणि सर्वही. ही खूण नारायणा ते ठावी इतरा काही अवगत. मग गोधने भरुनी गोठण घातले तया लागी तृण. स्वये भक्षी श्रेष्ठ अन्न आवडे पदार्थ तोची पै. ऐसी करुनी सारा सारी मागुती गुरु सेवा अंगीकारी. चरण चुरिता निर्धारी बोले ते अवसरी नारायण. म्हणे सख्या ऐकवचन गृहभरी दाटले गोधन. यासी सांभाळीसी कैसेन तरी सांगतो वचन ते ऐक. एक धेनू ते पोसिता कंटाळा आलासे तत्वता. तेथे शंभराची वार्ता केवी आता घडू शके. तरी उदयीक स्नान करुनी पाचारी विप्रा लागुनी. संपूर्ण गोधने दक्षिणादानी विप्रा लागुनी अर्पावे. संग्रही न ठेवी एक अडका उतुके कार्य कर आधी करी का. येरू तैसेच करी देखा उठोनिया प्रातः काळी. स्नान सारिले गंगाजळी पाचारिली विप्रमंडळी. समग्र गोधने एकच मेळी पूजा केली गंधाक्षते. मग एक रौप्य गोधन अर्पिता झाला विप्रा लागून. ब्राह्मणांचे मनी हर्षपूर्ण नेता गोधने बोलती ते. म्हणे प्रतिदिनी वाटितो गायी यासी तो एक दिनाचे भक्ष नाही. ही तो दिसती अपूर्व नवाई किंवा शेषशायी तुष्टला. एक म्हणती कारण काय आपणाते आणू कोठूनी तरी पराते. धेनू मिळाली एक आपणाते दक्षिणे सहित निर्धारे. ऐसे बोलता द्विजवर समस्त पातले निज मंदिर. इकडे रडे विप्रकुमार होऊनी स्थिर वैसलासे. म्हणे रात्री गृहभरी दावून वाडा भरलासे गोधनी. ऐसी कर्माची कहाणी न देखो नयनी पै एक. ऐसे म्हणूनी स्वस्थ बसिला तो दिन अस्त होऊनी आला. परी पाहुनिया कौतुकाला नारद गेला ब्रह्मलोका. नमऊनी चतुरानन निवेदिता झाला वर्तमान. म्हणे आपण दिधले गोधन ते दिधले दानतयाने. तक्र विक्रयी निर्वाहो ऐसा लिखिताचा भावो. परी एकही धेनू ते न ठेवी हो पुढे निर्वाहो कैसैनी. होऊ आला अस्तमान उपोषित असे तो ब्राह्मण. ऐकता मुनीश्वरांचे वचन हास्य केले कमळासने. मागुती कमळासने उठून सवे घेतले सहस्त्र गोधन. वरी सहस्त्र रौप्य नाणे घेऊन चतुरानन पातला. उभा राहुनी द्वारदेशी हाक मारी विप्रकुमारासी. येरू धावत आला वचना सरसी केला विप्रासी नमस्कार. ब्रह्मा बोलतसे तेव्हा ह्या धेनू सांभाळी सदैवा. वरी रौप्य नाणे ठेवा सहस्त्रवरी पै असे. आता तरी सांभाळी समग्र पाही वदोनी गुप्त झाला तेची ठाई. देखता चाकाटला निज हृदयी आला लवलाही भीतरी. समूळ वृत्तांत निवेदिला म्हणे सहस्त्र गोधनाचा मेळा. घेऊनी रौप्य नाण्याला परी पाहता गुप्त झाला नेणवे. ऐकोनी तोषला नारायण म्हणे लागले हे साधन. मग म्हणे तया लागून सांभाळी कोण कळपा. तरी धेनू ते अर्पी तृण तूही सारी का भोजन. प्रातःकाळी करुनिया स्नान आणि पाचारुनी विप्राते. समस्त धेनू दक्षिणेसी दान देई का ब्राह्मणासी. येरू हर्षयुक्त मानसी तथास्तु वचनासी बोलतसे. मग दुसरे दिनी तैसाच प्रकार आचरता झाला विप्रकुमार. पाचारुनिया धरामर धेनू समग्र वाटिल्या. दक्षिणेसहित दिदले दान नाहीसे केले सहस्त्र नाणे. न उरे दर्शना एकही जाण धेनू संपूर्ण जिजगृही. ऐसे करिता तये वेळा
वृत्तांत ब्रह्मया ते कळला. म्हणे सहस्त्रगोधने वाटिता झाला, आहारे कपाळा हे काय. आता 10 सहस्त्र नेता धेनू, त्याही दान देईल ब्राह्मणू. ऐसा प्रत्यही दशगुणित धेनू, कोठून आणू तयाते. तयाते आयुष्य शतभरी पूर्ण, तो तव प्रत्यही करील हेची कारण. त्याचे रुचेल येथेची मन, तक्र विकून काय काज. कोण गुरु तयाते भेटला, माझा मंत्र मज फळला. उणे आणिले ब्रह्माक्षराला, हे तव वेदाला विहित नसे. मग हंस विमान पाचारिले, तयाते निजमुखे निवेदिले. भूलोकी जाऊन ये वेळे, घेऊन येई विप्रकुमरा. मग हंस विमान येऊन, दैदिप्यमान केला ब्रह्मनंदन. ये रे नारायणा ते म्हणून, म्हणे प्रसाद हा जाण पै तुझा. पावन केले गुरुराया, न्यवारिली जन्म मरणाची छाया. म्हणोनी वारंवार लागे पाया, भीती नाही भावार्था. स्तुती वादन करवेची जाण, वाचसे पडिले दृढ मौन. न उगवता त्रिद्वितीय तीन, नेला उद्धरून ब्रह्मलोका. समग्र जन आश्चर्य करीती, नारायणाचे चरणी लागती. धन्य धन्य श्री गुरुमूर्ती, याता याती निवारिली. ऐसे हे गोदान प्रकरण, विशद केले श्रोतिया लागून. न लागता तृतीय दिन, नेला उद्धरून विप्रकुमर. म्हणून या मळमासी जाण, अगत्य घडे गोपूजा वरदान. त्याही वरी संत सेवा पूर्ण, न लागे आन साधन पै. श्री गुरुचरणी परम विश्वास, तयाचा चुके गर्भवास. पुढतीन लागेची सायास, जन्मपंक्तीस भोगणे. प्रत्यय देखिया नयनी, विप्रकुमर गेला उद्धरोनी. अक्षयी परब्रह्मभुवनी, नवे हानी कालत्रयी. म्हणोनी प्रथम श्लोकाचा भावार्थ निवेदिला तुम्हा ते समस्त. येथे धरुनिया शुद्ध भावार्थ, आचरावे सतत व्रत हे. ऐसा हा प्रथम श्लोक भला, त्याही वरी कथा भाग वर्णिला. जो आचरती गोदानाला, तरी ब्रह्मलोकी तयास वास घडे. जितुके रोम गौतमीवरी, निवास तितुका कल्पवरी. पापक्षाळण निर्धारी, तात्काळिके जाणपा. विप्रकुमरे पुण्य केले, परी जन्मांतरीचे पाप गेले. तक्र विक्रये ज्याचे खुंटलेले, गुरुसेवे फळले भाग्य त्याने. म्हणून या भाविक जन, सद्गुरु ते जावे अनन्य शरण. गर्भवास चुके जेणे, न लागे साधन आणिक काही. स्वस्ती श्री मलमहात्म्य ग्रंथ, पद्मपुराण आणि स्कंदपुराणांत संमत घेऊनी मनोहरसूत. 23तमोऽध्याय संपूर्णम्. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.